विधेयक क्रमांक 5 महाराष्ट्र भविष्य कल्याण विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महाराज, सदर विधेयक महाराष्ट्र भविष्य कल्याण विधेयक 2026 हे मी या ठिकाणी मांडत असताना एक ब्रीफली या विधेयका संदर्भातली माहिती व या विधेयकाचे उद्दिष्ट मी या ठिकाणी मांडतो। अध्यक्ष महाराज, 2023 मध्ये आमदारांचा एक दौरा युनिव्हर्सिटी ऑफ वेल्सला गेला होता। आदित्यजी आपण हसताय। आणि या दौऱ्यामध्ये वेल्स गव्हर्नमेंटचं एक वेलफेअर ऑफ फ्युचर जनरेशन्स ऍक्ट अशा प्रकारचं एक विधेयक होतं। आणि वेलफेअर ऑफ फ्युचर जनरेशन्स ऍक्ट म्हणजे त्या ठिकाणी युनायटेड नेशन्सचे 16 सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे गोल्स आहेत, शाश्वत विकासाची जे उद्दिष्टे आहेत ती साध्य करण्याच्या दृष्टिकोनातनं एक सेपरेट ऑफिस फ्युचर जनरेशन्स कमिशनरेट हे या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे। अध्यक्ष महाराज, आणि त्याच विधेयकाच्या आधारावरती महाराष्ट्र भविष्य कल्याण विधेयक या ठिकाणी मी मांडतो। या विधेयकाचं उद्देश असा आहे अध्यक्ष महाराज की साधारणतः आपल्याकडे एक मित्रा या ठिकाणी कार्यरत आहे आणि प्लॅनिंग कमिशनचं किंवा नीती आयोगाचं, आधीचं प्लॅनिंग कमिशन आताचं नीती आयोग, याची जी काही डेफिनेशन्स असतात किंवा त्याची जी काही कार्यपद्धती असते याच्यासारखंच काम मित्रा या ठिकाणी हे करत असतं। अध्यक्ष महाराज, परंतु सध्या कार्यरत असलेल्या मित्राची जी काही व्याप्ती आहे ती व्याप्ती वाढवून साधारणतः प्रत्येक शासनाचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, इरिगेशन आहे, ॲग्रिकल्चर आहे, अर्बन डेव्हलपमेंट आहे, होम आहे, या प्रत्येक डिपार्टमेंटची एक उद्दिष्टे निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून ती उद्दिष्टे निश्चित केल्याच्या नंतर शासनाची ती खाती किंवा ती मिनिस्ट्रीज ती उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून कशा रीतीने पुढे जात आहेत किंवा क्वांटिफायबल गोल्स निश्चित करून, उदाहरणार्थ जर इरिगेशन डिपार्टमेंटचं हे उद्देश असेल की एवढी हेक्टर जागा पुढच्या 5 वर्षामध्ये ओलिताखाली आली पाहिजे अध्यक्ष महाराज, तर 3 वर्षामध्ये किती हेक्टर जागा ही ओलिताखाली आलेली आहे, 5 वर्षानंतर किती हेक्टर जागा ही ओलिताखाली आलेली आहे। त्यामुळे शासन कुठलंही असेल, अधिकारी कोणी असेल, मंत्री कोणी असेल, परंतु त्या खात्याची उद्दिष्ट ही निश्चित केलेली आहेत आणि त्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून कितपत आपली कारवाई झाली आहे किंवा कितपत आपली प्रगती झालेली आहे हे मेजर करण्याकरता किंवा त्याचं एक ऑडिट करण्याच्या दृष्टिकोनातून एक थर्ड पार्टी एजन्सी असावी, एक कमिशनरेट असावं, फ्युचर जनरेशन्स वेलफेअर कमिशनरेट असावं, ज्या ठिकाणी त्या कमिशनरेटची एक स्वतंत्र टीम असेल आणि ती थर्ड पार्टी एजन्सी शासनाचीच एजन्सी असेल, या कायद्याच्या अधीन राहून ती एजन्सी काम करेल आणि त्या पर्टिक्युलर खात्याचं जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून किती टक्के प्रगती झालेली आहे ही निश्चित करून त्या खात्याला बाहेर राहून ती उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन सुद्धा करेल। आणि त्या खात्याची उद्दिष्टे ही युनायटेड नेशन्सच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल शाश्वत विकासाची जी उद्दिष्टे आहेत, 16 उद्दिष्टे आहेत, त्या 16 उद्दिष्टांची संलग्न आपल्या राज्याचा किंवा त्या पर्टिक्युलर खात्याचा विकास आहे की नाही आहे या संदर्भात सुद्धा त्याच्यावरती भाष्य करेल। आणि त्यामुळे कुठल्याही पक्षाचं सरकार आलं, कुठलाही अधिकारी त्या खात्यामध्ये बसलेला असेल, परंतु ते खातं, त्या खात्याचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून किती प्रगती झाली आहे हे मॉनिटर करणारं हे कमिशनरेट असेल अध्यक्ष महाराज। आणि त्या ठिकाणी या फ्युचर जनरेशन्स कमिशनर हा कोण असेल, हा कुणी असू शकतो, हा एक IAS ऑफिसर असू शकतो, तो एक निवृत्त न्यायाधीश असू शकतो, तो एक चित्रपट कलावंत असू शकतो ज्याला या समाजाचं काहीतरी मी देणं लागतो आणि या समाजासाठी मला काम करण्याची इच्छा आहे, किंवा तो एक निवृत्त खेळाडूही असू शकतो अध्यक्ष महाराज। आणि त्यामुळे अशा प्रतिष्ठित व्यक्तीची या फ्युचर जनरेशन्स कमिशनर म्हणून त्या ठिकाणी त्याची नियुक्ती करून या कायद्याच्या अधीन राहून ते कमिशनरेट स्थापन करणं, त्या कमिशनरेटला एक साधारणतः 20, 40, 50 लोकांचा स्टाफ देणं,
त्या कमिशनरेटमध्ये सीएम फेलोशिप प्रोग्राममध्ये जशी आपण तरुण तरुणींना अर्बन पॉलिसी आणि पॉलिसी फॉर्म्युलेशनमध्ये आपण संधी देतो, तशा प्रकारे एक लर्निंग अकॅडमी सुद्धा त्या कमिशनरेटमध्ये आपण ही सुरू करू शकतो, जेणेकरून आपली जी जेन नेक्स्ट आहे त्यांनाही आपल्या राज्याच्या विकासामध्ये एक काहीतरी योगदान देण्याची एक संधी या कमिशनरेटच्या माध्यमातून संधी मिळेल. आणि त्यामुळे या राज्याचा विकास, जसं आपल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे की 2029 मध्ये महाराष्ट्र $1 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे. महाराष्ट्र $1 ट्रिलियन इकॉनॉमी होण्याकरता किती FDI महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे, किती इंडस्ट्रीज महाराष्ट्रामध्ये सेटअप झाल्या पाहिजेत. त्यामुळे इंडस्ट्री डिपार्टमेंटला मॉनिटर करण्याकरता एक थर्ड पार्टी एजन्सी असेल, ते उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून किती आपली प्रगती झालेली आहे त्याचं ऑडिट करण्यासाठी ही एक एजन्सी असेल. आणि त्यामुळे ही फ्युचर जनरेशन्स कमिशनरेट स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून हे जे विधेयक आहे, महाराष्ट्र भविष्य कल्याण विधेयक 2026, हे मी मांडलेले आहे अध्यक्ष महाराज. धन्यवाद. मंत्री महोदय. माननीय सदस्य अमित साटमांनी एक अतिशय चांगली कल्पना मांडली आहे आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींनी सुद्धा 3 टप्पे 2047 पर्यंत करून त्या टप्प्यावरच्या विकासाचा एक रोडमॅप तयार करावा आणि त्या रोडमॅपचा आढावा घेऊन पुढचा टप्पा असं करत करत देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील. त्यावेळेला 15 ऑगस्ट 2047ला देश विकसित भारत होईल अशा दृष्टीने संपूर्ण देशाच्या 142 कोटी जनतेने प्रयत्न करावा असं म्हटलं जाय. त्या धर्तीवर सगळ्या राज्यांना वेगवेगळ्या म्हणजे जीवनाची जेवढी क्षेत्र आहेत त्या क्षेत्राचं उद्दिष्ट ठरवण्याचं आवाहन माननीय मोदीजींनी केल्यामुळे आपण आपल्या राज्याचं सुद्धा, मग ते शिक्षण असेल, मग ते इरिगेशन असेल, मग ते कृषी असेल, या सगळ्याचे 30, 35 आणि 47 असे टप्पेच करतो. आणि त्यामुळे अशा वेगवेगळ्या विभागाचं टप्पे, त्याच्या आधी योजना, आढावा यासाठी मॉनिटर करणारं थोडक्यात एक सेक्रेटरिएट असावं अशी कल्पना अमित साटम यांनी याच्यात मांडलेली आहे. मी फक्त एकच जोडेल की पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या प्रकाराने रस्ते, गटर, धरणं, इंडस्ट्री याचा विकास म्हणजे विकास मानला जातो, तर आपण मात्र माणसाचा विकास म्हणजे विकास मानतो. आणि त्यामुळे माणसामध्ये त्याच्या विकासाच्या दृष्टीने गुंतवणूक हाही ह्या विषयामध्ये खूप मोठा टप्पा असला पाहिजे, ज्या विकासामध्ये पुन्हा एकदा बौद्धिक क्षमता इतकं मर्यादित न राहता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे देश, कुटुंब अशा प्रती असणारे संबंध, यात जो एका अर्थाने पातळपणा आलेला आहे, डायल्युशन आलेलं आहे, यावरही काम करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे याचा नक्की विचार सरकार करेल. मी मंत्री महोदयांना अशी विनंती करेन की आज आपण हे अशासकीय विधेयक मागे घ्यावं आणि नजीकच्या काळामध्ये अशी अनेक अशासकीय विधेयकं नंतर शासकीय विधेयकामध्ये कन्वर्ट झालेले आपण पाहतो, परिवर्तित झालेले पाहतो. मी त्यांना असं आवाहन करेन की आज हे विधेयक आपण मागे घ्या आणि आपणच पाठपुरावा नीट करा की ज्या पाठपुराव्यातून लवकरात लवकर हे विधेयक पूर्ण होईल. ते बिल यायचे हे मानतायत ते बरोबर. अध्यक्ष महोदय, खरं तर एक चांगलं बिल आज हाऊसमध्ये सन्मान्य सदस्य अमितजींनी मांडलेलं आहे. काही त्याच्यात 2-3 मला सूचना होत्या. पहिली गोष्ट म्हणजे जे एक कमिशनरच्या जे आपण सांगितलं की कोणी असू शकतो, मला वाटतं ते तसं कोणी किंवा तेवढं ओपन न ठेवता कोणीतरी अर्थतज्ञ असेल किंवा जसं आधी आपल्याकडे माशेलकर साहेब, केळकर साहेब, काकोडकर साहेब असे अनेक किंवा आता नरेंद्र जाधव साहेब वगैरे जे आपण समित्यांवर नेमतो, काही अर्थतज्ञ असतील किंवा IAS अधिकारी असतील, त्याची एक चौकट आपल्याला करायला पाहिजे. कारण कोणी जर आपण एवढं ओपन ठेवलं तर ती कमिटी इथे तिथे भरकटू शकते. मला वाटतं त्याच्यात राजकारण खेचलं जाऊ शकतं, तर ते एक आपण करायला पाहिजे. दुसरं म्हणजे माझा एक सल्ला किंवा सूचना होती त्यावेळी जेव्हा आमचं सरकार होतं की ज्या कॅबिनेट नोट येतात त्या कॅबिनेट नोटवर देखील खालती कुठच्या SDG प्रमाणे आपण ही कॅबिनेट नोट आणतोय हे आपण करायला पाहिजे. कारण म्हणून मगाशी जे सन्मान्य सदस्य अमितजी बोललेत की क्वांटिफायबल डेव्हलपमेंट, मला वाटतं जर आपण ह्या कॅबिनेट नोट्स आणल्या तर ते क्वांटिफायबल डेव्हलपमेंट आहे. कॅबिनेट नोटच्या खालती शाश्वत विकासाचे जे ध्येय आहे त्याच्यात कुठच्या ध्येयाच्या खालती आपण आणत आहोत ते आणणं गरजेचं आहे.
तिसरी गोष्ट म्हणजे सन्मान्य मंत्री महोदय जे आता म्हणाले की वेस्टर्न कंट्रीजमध्ये आपण एक वेगळ्या प्रकारचं डेव्हलपमेंट बघतो, आपल्याकडे एक वेगळ्या प्रकारचं डेव्हलपमेंट बोलतो. साधारणपणे $1 ट्रिलियन इकॉनॉमी, $5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जेव्हा आपण जात असतो, 70च्या दशकामध्ये वर्ल्ड बँकची जी एक आयडिओलॉजी होती की प्रगत राज्य किंवा प्रगत देश म्हणजे नुसतं श्रीमंत देश नाही, तर तिकडची लोक देखील श्रीमंत असायला पाहिजे, त्यांचा पर पर्सन जो इन्कम असतो तो देखील तसाच असायला पाहिजे. मला वाटतं त्याच्यावर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे प्रत्येक जिल्ह्याचं जर आपण क्वांटिफाय करायला लागलो आणि प्रत्येक अर्थसंकल्पाच्या आधी जसं आपण एक आर्थिक पाहणी अहवाल आणतो, तसा हा एक न्यूट्रल कमिशनर किंवा हा एक न्यूट्रल कमिशनर नेमून त्यांच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक जिल्ह्याचं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सोबत हे फ्युचर जनरेशनसाठी आपण SDG प्रमाणे कुठे आहोत, नेमकं क्वांटिफायबली आपण कुठे जायला पाहिजे, तसं जर आपण सादर करायला लागलो तर मला वाटतं त्याचा महाराष्ट्राला पुढच्या काळात खूप मोठा फायदा होऊ शकेल. एवढंच माझं म्हणणं, याच्यावर मी इथे थांबतो. धन्यवाद. मी विधेयक मागे घेतो. एक छोटीशी माझी विनंती होती की शासनाने जर याच्यावरती विचार करण्याकरता एक सदस्यांची जर समिती नेमली, म्हणजे ती समिती याच्यावरती विचारविनिमय करून पुढच्या अधिवेशनापर्यंत आपला रिपोर्ट सबमिट करेल, ज्याच्या आधारावरती नंतर मग शासन याच्यावरती निर्णय करू शकेल. त्यामुळे आपण एक तसं आश्वासन द्यावं की एक समिती नेमतो. मी विधेयक मागे घेतो. मंत्री महोदय, मी आज वेळ कमी आहे, अदरवाईज ते विधेयक मांडता आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त माझ्या डोक्यात आहे. त्याचे एक फक्त मांडतो की आता जगामध्ये सुखी देश किंवा ज्याला आपण काय म्हणतो हॅपीनेस इंडेक्स हे काढायला सुरुवात झाल्यानंतर त्यात पण आपण 141 आहोत आणि भूतानसारखा छोटा देश नंबर 1 वर आहे. त्यामुळे विकासाचं सुद्धा मॉडेल, इंडस्ट्री किती, रस्ते किती, आणि म्हणजे यावर आता आपण चर्चा करण्यात वेळ न घालवता जेव्हा किंवा अशा प्रकारचं विधेयक येईल त्यावेळेला तुम्ही अध्यक्ष महोदय म्हणून त्या विधेयकामध्ये सदस्यांच्या बरोबर आम्हाला सुद्धा मंत्र्यांना सहभागी व्हायला संधी दिली तर जर म्हणजे पूर्वी आम्ही मुंबईहून कोल्हापूरला मुंबई पाटगाव बसने जायचो ना, मग आता मुंबई पाटगाव बसच्या बरोबरीने आणखीन काहीतरी वेगळं नाव असेल, पण मग त्या काळामध्ये त्या रस्त्यांवर, त्याच्या रुंदीकरणावर, त्याच्या भूमी अधिग्रहणावर आपण किती खर्च केले. पूर्वी जात होतो, आता बरे रोड झाले जातो, आणि त्यामुळे तो विकास हा एका अर्थाने होत असताना जर जगातलं सगळं बिघडलेलं चित्र आपण पाहतो आहे, नाती संपली, इन्व्हॉल्वमेंट ऑफ पीपल, देशाशी मानसिक गुंतवणूक, कुटुंबाशी गुंतवणूक सगळं संपलं आहे. आणि त्यामुळे अमित साटमांचं खूप मनापासून मी अभिनंदन करेन की अशा एखाद्या भविष्यामधल्या 30, 40, 50, 60 वर्षाच्या विकासाचा विचार करून त्यांनी मांडणी केली. आदित्यजींनी म्हटलं ते बरोबरच आहे की त्याला नेमकं मग कोण कोऑर्डिनेट करणार आहे, ते ह्या सगळ्याच्या वर पाहिजेत ना, तर ते कोऑर्डिनेट करतील. तर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये जी काही सरकारी दिरंगाई येईल तर त्यांची जी सूचना आहे की एक समिती फॉर्म करावी. मी सोमवारी माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर बोलून अशा प्रकारची काय समिती करता येईल असा विचार करू, नावं जोडू, घोषित पण करू, या अधिवेशन संपण्यापूर्वी घोषित करू, असं मी त्यांना आश्वासन देतो. प्रश्न असा आहे की ती मागतो. माननीय सदस्यांना हे विधेयक मागे घेण्यास अनुमती आहे काय? अनुमती असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. अनुमती देण्यात आली. विधेयक मागे घेतो. सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 5 महाराष्ट्र भविष्य कल्याण विधेयक 2026 मागे घेण्यात आले. आता शासकीय विधेयक 24